मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत पालक पुरी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण मित्रांनो, ही पालक पुरी थोडीशी वेगळी असणार आहे। जसे की आपण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवत असतो, आजही आपल्या रेसिपीमध्ये एक ट्विस्ट असणार आहे। म्हणजेच काय तर ही पालक पुरी एक मसाल्यामध्ये छान असा कोटिंग केलेली असणार आहे आणि यामध्ये एक मसाला भरलेला असणार आहे। आणि ही पालक पुरी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता, अतिशय सुंदर होते आणि चवीला तर भन्नाट लागते। तर ती कशी बनवायची, त्याचा मसाला कसा असतो, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 पळी तेल घालूया। तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडू द्यायचं आहे। जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर यामध्ये 3 चमचे आपण हिरवं वाटण घालूया। हिरवं वाटण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर मी येथे 3 चमचे हिरवं वाटण घेतलेले आहे। व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये हिरवं वाटण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि छान असं या हिरव्या वाटणाला तेल सुटलेलं आहे। अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये अर्धी जोडी मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करूया। आता पालक आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, पालकाला छान असं आहे ना पाणीही सुटतं, त्यातल्या त्यात हे पाणी ना पूर्ण असं पालकाने शोषून घ्यायला हवं आणि पालक छान असा या पाण्यामध्ये होतो आणि व्यवस्थित पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हा पालक छान असा वाफवून घ्यायचा आहे। तर 2 ते 3 मिनिटं झाकण ॲड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता पालकाला खूप जास्त असं पाणी सुटतं, त्यामुळे पालक आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे पुढचं स्टफिंग असणार आहे ते सुंदर पद्धतीने होतं। तर अशाच पद्धतीने मी व्यवस्थित पद्धतीने हे पालक छान असं परतून घेतलेला आहे आणि याला आता तेल सुटलेलं आहे। असं तेल सुटेपर्यंत हा पालक आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे। वाफवल्यानंतर हे पालकाला व्यवस्थित असं तेल सुटतं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पालक कोरडा झालेला आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। अशा पद्धतीने मित्रांनो पालक छान अशी पालकाची भाजी तयार झालेली आहे आणि पालकाने छान असं तेल सोडलेलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर यामध्ये मी 1 जुडी जर तुम्ही पालक घेतलेला असेल तर तुम्ही येथे 1 वाटी भरून बेसन पीठ घेऊ शकता। तर मी येथे अर्धी जुडी पालक घेतलेला आहे, तर मी येथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता पालकामध्ये ना बेसनचं पीठ थोडं जास्त जातं, तर सुरुवातीला अर्धी वाटी मी ॲड केली, तर यामध्ये ना आणखी 1 वाटी बेसन गेलेलं आहे। तर या प्रोसेसमध्ये कंप्लीट आपल्याला 1.5 वाटी बेसन लागलेलं आहे, हे लक्षात घ्या। मित्रांनो, पालक एक आहे ना पाणी सोडतो, त्यामुळे ना आपल्याला बेसनचं पीठ आहे ते पालकावर अवलंबून असतं, हे लक्षात घ्या। आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे। यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, तेही आपल्याला व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे आणि 1 अर्धी लिंबाची फोड यामध्ये छान अशी पिळून घ्यायची आहे। तर मित्रांनो, 1 चमचा लिंबाचा रससुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आपल्याला येथे फक्त 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस या 2च गोष्टी ॲड करायच्या आहे। व्यवस्थित असं आपलं 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा मसाला फायनल आपला तयार झालेला आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की हा मसाला कशा पद्धतीने झालेला आहे। तर हा कोरडा मसाला आपला छान असा रेडी झालेला आहे स्टफिंगसाठी। आता हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। एकीकडे मसालाही छान असा थंड होण्यासाठी ठेवूया। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मी येथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा भरून अजवाईन घ्यायचा आहे। अजवाईनसुद्धा तुम्हाला हातावर छान असं क्रश करायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि यामध्ये 2 चमचे मी
तेल ॲड केलेलं आहे। तर व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहे। तुम्ही चमच्याच्या साह्याने 2 चमचे घेतलेले आहे आणि पळीच्या साह्याने 2 पळी तेल घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि लागलीच तुम्हाला येथे पाणी घालायचं आहे। येथे आपल्याला पुऱ्यांची कणिक मळत आहे, त्यामुळे आपण मोहन जास्त घालणार नाही आहे, हे लक्षात घ्या। पुऱ्यांची कणिक ज्यावेळेस आपण मळतो त्यावेळेस आपल्याला हलकीशी सॉफ्ट आणि हलकीशी कडक अशा पद्धतीने ठेवायची आहे। तर मी येथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, तुम्ही मैद्याच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात, पण मी येथे एक हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर तुम्ही कणिक बघू शकता, अशा पद्धतीने मध्यम स्वरूपाची आपण कणिक मळालेली आहे। आता ही पुऱ्यांची कणिक आपली फायनल अशी झालेली आहे। पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर एकीकडे आपली कणिकही मळल्या गेलेली आहे, एकीकडे आपलं स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी, हे स्टफिंग आपण 1 दिवस आधीसुद्धा करू शकतो किंवा फ्रीजला तुम्ही 2 ते 3 दिवससुद्धा टिकवू शकतात आणि वरती तुम्ही 1 दिवसासाठी सुद्धा टिकवू शकतात आणि झटपट तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही याच्या पुऱ्या किंवा कचोऱ्या लाटू शकतात। इतक्या सोप्या पद्धतीने हा मसाला आहे आणि तो छान असा टिकूनही राहतो 2 दिवसासाठी वरती आणि फ्रीजला तुम्ही 4 ते 5 दिवससुद्धा टिकवू शकतात। आता मी येथे एक लिंबूच्या शेपमध्ये कणकेचा गोळा घेतलेला आहे, तो हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता हे सारण भरायचं आहे। सारण तुम्हाला अगदी जेवढं मावेल तेवढं भरायचं आहे आणि याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याचं पूर्णतः तोंड दाबून घेतलेलं आहे आणि येथे हाताने चपटा करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपला येथे पालक पुरीसाठी छान असा मसाला भरला गेलेला आहे। याच पद्धतीने मी संपूर्ण पिठामध्ये छान असा मसाला कोटिंग करून घेणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपला व्यवस्थित पद्धतीने पुरींचा मसाला भरून घेतलेला आहे। आता या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। तर हाताने व्यवस्थित अशा कड्या दाबून घ्यायच्या आहे आणि हलक्या हाताने आपल्याला 2 ते 3 बेलनं फिरून घ्यायचं आहे आणि पुरीच्या आकाराने छान असे इथे पुरी तयार करायची आहे। मित्रांनो, पुरी लाटत असताना एक लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये आपण मसाला भरले असल्याने हलक्या हाताने आपल्याला इथे प्रेस करायचा आहे, मसाला बाहेर येऊ द्यायचा नाही आहे, जेणेकरून आपली पुरी ही तेलामध्ये सुटत नाही किंवा ही तेल पेत नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आणि हे ना, येथे ज्यावेळेस तुम्ही पुऱ्या लाटतात तर त्या छान अशा जाडसर लाटायच्या आहे, मध्यम स्वरूपाच्या, पातळ अजिबात लाटायच्या नाही, जेणेकरून तेलामध्ये हा मसाला बाहेर निघणार नाही आणि पुऱ्यासुद्धा टम फुगतील। अशाच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या तयार करून घेणार आहे। आता येथे आपल्या संपूर्ण पुऱ्या छान अशा लाटल्या गेलेल्या आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मित्रांनो, मध्यम स्वरूपाच्या छान अशा आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। एकीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये एक एक पुरी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर येथे मी तुम्हाला 2 स्टेपने पुऱ्या कशा तळायच्या तेही सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पुरी तळत असताना आपल्याला कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आहे। येथे मी सुरुवातीला कडकडीत असं गरम तेल केलेलं आहे, त्यामुळे होतं असं की पुऱ्या छान अशा फुलल्या जातात आणि त्याला ना थोडेसे ना डार्क्स असतात। तसं तुम्ही बघता आहे, या पद्धतीने या पुऱ्या फुलल्या तर जातात आणि थोड्याशा ना लाल लाल याच्यामध्ये ना डार्क्स येतात। जर तुम्हाला हे स्पॉट नको असेल आणि पुऱ्या अशा व्हाईट हव्या असेल तर त्यासाठी पुढची स्टेप करायची आहे। आता कडकडीत गरम तेलामध्ये या पुऱ्या छान अशा टम फुगल्या गेलेल्या आहे, दोन्ही साईडनी छान अशा या पुऱ्या झालेल्या आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या टम्म अशा पुऱ्या येथे तळल्या गेलेल्या आहे आणि पुरीने अजिबात तेलसुद्धा पिलेली नाही आहे, इतकी चविष्ट ही पुरी होते। पण या पुरीमध्ये ना आपण आणखी एक ट्विस्ट देणार आहोत की त्या कशा तळायच्या, ते मी तुम्हाला आता पुढच्या स्टेपमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, पुरी तळण्याची दुसरी स्टेप, तर यामध्ये सुरुवातीला तेल कडकडीत गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम पूर्णतः स्लो करून द्यायची आहे आणि तेलाचं टेम्परेचर आपल्याला थोडं कमी करायचं आहे। म्हणजे होतं काय की एक वेळेस आपण फक्त सुरुवातीला तेल गरम केलेलं आहे, गॅस स्लो केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पुरी घातलेली आहे आणि पुऱ्यांवर व्यवस्थित असं तेल स्प्रेड करायचं आहे आणि दोन्ही साईडनी या पुऱ्या छान अशा आता आपल्याला अलटी पलटी करायच्या आहे। सुरुवातीला एक साईड आपली झालेली आहे, आता यामध्ये दुसऱ्या साईडने आपल्याला ही पलटी करायची आहे। याच्याने होतं असं की पुऱ्या आपल्या व्हाईट राहतात, त्यातल्या त्यात जास्त लालसर रंगावर येत नाही। तर एका साईडने आपण ज्यावेळेस पुऱ्या तळत असतो तर त्या साईडने छान पुऱ्या तळल्या जातात आणि दुसऱ्या साईडने गॅस हाय केल्यानंतर पुऱ्यांचं जे तेलाचं टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं आणि पुऱ्या जळत नाही। त्यातल्या त्यात या पुऱ्या आहे ना
छान अशा फुलल्या जातात आणि एक व्हाईट कलर आपल्याला पुरींसाठी भेटतो। तर ही महत्त्वपूर्ण टीप होती। मी दोन्ही प्रकारे पुऱ्या कशा तळायच्या तेही सांगितलेले आहे। या दोन्हीमध्ये तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। अशा पद्धतीने आपली बघा एक व्हाईट पुरी तयार झालेली आहे आणि एक लाल पुरी तयार झालेली आहे। अशा या तळण्याच्या काही प्रोसेस होत्या, त्याही मी तुम्हाला इथे दाखवून दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकतात। हा बदल आहे आणि हे काही चेंजेस असतात पुरी तळण्यामध्ये, हे तुम्हाला अतिशय बारकाईने मी दाखवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला व्हाईट कशा तळायच्या आणि लालसर रंगावर घाई गडबडीमध्ये जर तुम्ही तळत असाल तर लाल रंग येतो। तर या दोन गोष्टी तुम्हाला इथे फॉलो करायच्या आहे। अशा पद्धतीने मित्रांनो पुऱ्या कशा तळायच्या त्याच्या बारीक टिप्स मी तुम्हाला इथे दिलेल्या आहे। तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पुऱ्या इथे तळायच्या आहे। आता आपल्या ज्या उर्वरित पुऱ्या आहे त्या लाटून घेतलेल्या आहे, त्यासुद्धा आपण आता तळून घेऊया। ज्यावेळेस आपण पालक पुरीचा मसाला बनवत असतो त्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे। या दोनच गोष्टी यामध्ये ऍड करायच्या आहेत। येथे आमचूर पावडर अजिबात ऍड करायची नाहीये, कारण असं की यामध्ये हिरवी पालेभाजीचा वापर केला असल्यामुळे पालेभाजीची चव तशीच टिकून राहायला हवी, त्यासाठी आपण आमचूर पावडर अवॉइड केलेला आहे। त्या जागेवर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो टम्म फुगलेली आपली पालक स्टफ पुरी तयार झालेली आहे। तुम्ही ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात, 8 दिवस अजिबात खराब होणार नाही। लहान मुलांना सुद्धा टिफिन बॉक्सला देऊ शकतात, ऑफिसला नेऊ शकतात आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्हाला ही सोयीस्कर पडेल। अशा पद्धतीने मी आपली छान अशी मसाला भरलेली पालक पुरी तयार केलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही लोणचेसोबत किंवा दह्यासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकतात, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात, त्यातल्या त्यात हिरव्या मिरचीसोबत सुद्धा खाऊ शकतात। इतकी सुरेख होते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तर मित्रांनो तयार आहे आपली मसाला भरलेली पालक पुरी। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। पुरी मसाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।